स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। या खेळाडूंच्या मध्ये महिलांचाही मोठा सहभाग आहे। यामध्ये रुपाली पुणेकर आहेत किंवा मीनाक्षी देशमुख आहेत, याच्यानंतर वैशाली पाटील आहेत, याच्यानंतर भारती पाटील आहे, याच्यानंतर प्रामुख्याने राणी चव्हाण आहे, विशाखा कुंभार आहेत। हे महिला खेळाडू, या महिला खेळाडूंनी महाराष्ट्रामध्ये त्यांच्या कारकिर्दीमध्ये जे नाव कमावलेलं होतं ते नाव पुन्हा महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न मी माझ्या प्रतिष्ठानच्या वतीने करीन, स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने करीन। नवीन पिढीला मी हेच सांगेन की मोबाईल बाजूला ठेवा आणि पहिल्यांदा आरोग्य चांगलं राहील या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करा। आणि खो खो असा खेळ आहे की संपूर्ण शरीर या असणाऱ्या खो खो खेळामध्ये प्रामुख्याने मजबूत होतं, बुद्धी सुद्धा तेज लागते। याशिवाय जी तरुण पिढी आता व्यसनाधीन होत आहे त्या असणाऱ्या तरुण पिढीला माझं एक आव्हान आहे की या व्यसनापासून अलिप्त राहावं आणि आपलं शरीर आरोग्य चांगलं ठीक ठेवण्यासाठी प्रामुख्याने खेळाकडं, सरावाकडे प्रामुख्याने वळावं आणि खो खो सारख्या किंवा कुस्ती सारख्या किंवा ॲथलेटिक सारख्या खेळामध्ये त्यांचं करिअर प्रामुख्याने निर्माण करावं। आणि त्यासाठी आम्ही 100% त्या असणाऱ्या खेळाडूंना सहकार्य करू। आता 1 रुपयात साड्या, जेंट्सवेअर, किड्सवेअर, महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये। चंद्रकोर साड्या, डिझायनर वर्क साड्या, फ्रॉक, शरारा, गरारा, लेगिन, प्लाझो फक्त 1 रुपयात। बॉईज पॅन्ट, शर्ट्स, लोअर, कुर्ती 1 रुपयात। थंडीसाठी ब्लँकेट, जॅकेट, स्वेटर, पडदे, पिलो, पर्स, बॅग फक्त 1 रुपयात। बाय 2 गेट 1 फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध। त्वरा करा, ऑफर फक्त 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा। तुम्हाला हाडांचा त्रास आहे, विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय? मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल। आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, स्पोर्ट्स मेडिसिन, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया, जॉइंट रिप्लेसमेंट उपचार, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया, मणक्याचे आजार, फिजिओथेरपी, स्पेशल, सेमी स्पेशल जनरल रूम, कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध। तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे। आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, विटा। मी स्वराज्य प्रतिष्ठानचा अध्यक्ष प्राध्यापक सिद्धेश्वर सपकाळ आज या ठिकाणी बातमी देताना मला एक आनंद वाटतो की मी सांगली जिल्हा निमंत्रित खो खो स्पर्धा 19 जानेवारी 2025 रोजी भरवल्या गेल्या आणि यामध्ये लोकांनी मला भरपूर प्रतिसाद दिला। अगदी काही लोकांनी तर मला फोन करून सांगितलं की आपण माझ्याकडे यावे आणि लगेचच बक्षीस घेऊन जावे। यामध्ये शरद नाना आहेत, डॉक्टर मानवराव कदम आहेत, यामध्ये विजय मंडले आहेत, यामध्ये ॲडव्होकेट सचिन जाधव आहेत। याशिवाय या विटानगरीला एक खो खोची परंपरा आहे, जशी व्हॉलीबॉलची परंपरा होती तशीच खो खोची परंपरा आहे। या असणाऱ्या खो खो मध्ये सन 1979 मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या खो खोच्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा विट्याला फार मोठं बक्षीस मिळालं आणि ते होतं शिवाजी विद्यापीठाची पुढारी ट्रॉफी। ती पुढारी ट्रॉफी रामभाऊ कोकाटे, नंदकुमार पाटील, सुरेशाबा, लालासाहेब पवार आणि त्यांच्या टीमने विट्यामध्ये आणली आणि तेव्हापासून सुवर्णकाळ जवळजवळ 1995 पर्यंत सुवर्णकाळ विटा नगरीचा खो खो मध्ये प्रामुख्याने होता आणि हा सुवर्णकाळ कुठंतरी हरवला वाटतो आम्हाला। आणि म्हणून आम्ही तो सुवर्णकाळ पुन्हा आणण्यासाठी विट्यातील जी काही मंडळ आहेत, सुळकाई प्रतिष्ठान विटा, स्टार क्रीडा मंडळ विटा, आझाद क्रीडा मंडळ विटा, लोकनेते हनुमंतराव पाटील क्रीडा मंडळ विटा, या सर्व मंडळांना एकत्र आणण्यासाठी स्वराज्य प्रतिष्ठानची मी निर्मिती केलेली आहे। आणि या खेळाडू बघा, या मंडळातील खेळाडूंना एकत्र आणून एक विट्याचं वर्चस्व जे महाराष्ट्रात पहिलं होतं ते पुन्हा पूर्ववत आणण्यासाठी मी आणि माझे असणारे सगळे सहकारी
आज रोजी धडपड करत आहोत किंवा धडपड करतोय आणि त्यासाठी लोकांनी मला उत्स्फूर्तपणे साथ दिलेली आहे. माझं पहिले 19 जानेवारी 2025 रोजी मी ज्या मॅचेस घेतल्या त्या मॅचेसला आवर्जून काही लोकांनी मला सांगितलं की सर तुम्ही तुमचा पुढचा टप्पा गाठा. माझा पुढचा टप्पा हाच असेल की महाराष्ट्राच्या चांगल्या अजिंक्यपदाच्या मॅचेस या ठिकाणी मी घेण्याचा प्रयत्न करीन आणि त्याला विट्यातील भरभरून लोक 100% प्रतिसाद देतील. काही लोकांनी तर सांगितलं अगोदरच सांगितलं की आम्ही त्या जर मॅचेस घेत असाल तर आम्ही म्हणजे यामध्ये सरळ हाताने मदत करू असं स्पष्टपणे सांगितलंय. त्यामुळं मी या सर्व लोकांचा खऱ्या अर्थाने प्रामुख्याने आभारी आहे, कारण मला यांनी प्रेरणा दिलेली आहे आणि त्या प्रेरणेतून मी स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीनं प्रामुख्याने या असणाऱ्या विटानगरीचा खो खोचं असणारं सुवर्णकाळ पुन्हा पूर्ववत आणण्यासाठी जो प्रयत्न करीत आहे त्या प्रयत्नाला 100% यश मिळेल याची मला खात्री आहे. इवन विट्यातील असणाऱ्या नेते मंडळींनी सुद्धा इवन प्रामुख्याने सदाशिवराव भाऊ पाटील माजी आमदार आहेत, त्यांनी सुद्धा माझ्या खांद्यावर हात टाकून सांगितले की सर तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी पण सांगितलेलं आहे की मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही पुढे चला, मी येतोय. याशिवाय अशोकभाऊ गायकवाड हे तर खो खोचे खेळाडू आहेत, त्यामुळं ऍथलेटिकचे खेळाडू आहेत. त्यांनी तर मला सांगितलंय, पहिल्यांदाच सांगितलं की तुम्ही पुढं जाल त्याच्यामध्ये मी आहे. याशिवाय पहिले विटा नगरीचे जे सुवर्ण म्हणजे गोल्ड मेडलिस्ट आहेत, सुवर्ण पदक विजेते आहेत आर.के. पवार, हे तर माझ्या बरोबर नेहमीच असतात आणि आर.के. पवारांनी सांगितलंय तुझ्या समवेत मी नेहमीच असणार आहे. याशिवाय माझ्या असणाऱ्या मंडळाचे उपाध्यक्ष गजानन कदम हे सुद्धा प्रामुख्याने मला नेहमीच सांगतात की सर तुम्ही करणार आहात त्याला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे. त्याबद्दल मी विट्यातील सर्व नागरिकांचे, माजी राष्ट्रीय खेळाडूंचे, शिवाय या खेळाडूंच्या मध्ये बघा, या खेळाडूंच्या मध्ये महिलांचाही मोठा सहभाग आहे. यामध्ये रुपाली पुणेकर आहेत किंवा मीनाक्षी देशमुख आहेत, याच्यानंतर वैशाली पाटील आहेत, याच्यानंतर भारती पाटील आहे, याच्यानंतर प्रामुख्याने राणी चव्हाण आहे, विशाखा कुंभार आहेत. हे महिला खेळाडू, या महिला खेळाडूंनी महाराष्ट्रामध्ये त्यांच्या कारकिर्दीमध्ये जे नाव कमावलेलं होतं ते नाव पुन्हा महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न मी माझ्या प्रतिष्ठानच्या वतीने करीन, स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने करीन. हा माझा शब्द आहे. त्या असणाऱ्या माझ्या या कार्याला लोकांनी भरभरून पाठिंबा दिला गेलेला आहेच, तरी सुद्धा सहकार्याची भावना आहे. त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. नमस्कार. खरं तर तुम्ही या ठिकाणी खो खोची स्पर्धा भरवली, अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. पण सध्या जर बघितलं तर आताची पिढी आहे ती युवा पिढी मोबाईल कडे वळते, म्हणजे मैदानी खेळ लांब गेलेला आहे. नवीन पिढीला तुम्ही काय सांगा? नवीन पिढीला मी हेच सांगेन की मोबाईल बाजूला ठेवा आणि पहिल्यांदा आरोग्य चांगलं राहील या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करा. आणि खो खो असा खेळ आहे की संपूर्ण शरीर या असणाऱ्या खो खो खेळामध्ये प्रामुख्याने मजबूत होतं, बुद्धी सुद्धा तेज लागते. याचं कारण असं की क्षणात प्रामुख्याने खो खो मध्ये निर्णय घ्यावे लागतात. फॉर एक्झाम्पल प्रामुख्याने ज्या वेळेला संरक्षण करत असतो खेळाडू, त्यावेळेला कोणत्या ह्याच्यात आक्रमक आपल्या पाठीशी आहे आणि त्यापासून बचाव करण्यासाठी क्षणात निर्णय घ्यावा लागतो. तो कसा येणार आहे, त्यानं तो कसा डाय मारणार आहे किंवा तो आपल्या अंगावर येणार आहे, त्याला आपण कसं हुलकावून देऊन पुढे जायचं आणि आपलं संरक्षण करायचं, हे बुद्धिमत्तेचा खेळ आहे. शिवाय अटॅक मन करताना किंवा आक्रमण करताना आक्रमक हा कशा पद्धतीने आक्रमण करतो तो सुद्धा बुद्धीचा एक भाग आहे. याचं कारण असं की तो आपल्या कोणत्या टप्प्यात सापडेल, कशा पद्धतीनं त्याला पोलवर आपल्याला घेता येईल किंवा त्याला 45 मध्ये कसं काढता येईल, ह्या असणाऱ्या टॅक्टिक्स आहेत. ह्या सर्वच्या सर्व बुद्धिमत्तेच्या जोरावरती प्रामुख्याने या खेळाला प्रामुख्याने महत्व दिलं जातं किंवा बुद्धिमत्तेच्या जोरावरच हा खेळ खेळला जातो.
म्हणून मी नव्या पिढीला असं आवाहन करेन की विट्यातील मी आता विटा नगरपालिकेच्या असणाऱ्या काही शाळांना भेटी देतोय अंडर 14च्या खेळाडूंना मी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणार आहे. यामधून अंडर 14ची टीम अंडर 18ला येईल, अंडर 18चे टीम पुढं ओपनला येईल आणि विट्याचं एक नावलौकिक होईल. याबद्दल मला खात्री आहे. खरं तर आता काही दिवसानंतर तुम्ही निवृत्त होणार आहे, तर तुमचे पुढील उद्देश काय असेल, भूमिका काय असेल? मी माझी भूमिका स्पष्टच केलेली आहे की माझ्या असणाऱ्या रिटायरमेंट नंतर स्वराज्य प्रतिष्ठानसाठी मी सर्वस्व अर्पण करणार आहे आणि सर्वस्वी खो खो किंवा ॲथलेटिक खेळासाठी प्रामुख्याने मी वेळ देणार आहे. यामधील माझे काही सहकारी खेळाडू आहेत, त्या सहकारी खेळाडूंना याच्यामध्ये समाविष्ट करून घेणार आहे. याशिवाय विट्यातील मान्यवर लोक जे याच्यामध्ये या खेळावरती प्रेम करणार आहेत त्या असणाऱ्या मान्यवरांचा सुद्धा मला याच्यामध्ये फार मोठा मोलाचा सहकार्याचा वाटा त्यांनी देण्याचा कबूल केलेला आहे. स्वराज्य प्रतिष्ठानच्या रविवार दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी सांगली जिल्हा खो खो पुरुष खुला गट ज्या स्पर्धा घेण्यात आल्या त्या स्पर्धेमध्ये सुळकाई प्रतिष्ठान रेवानगर विटा यांचे जे खेळाडू आहेत अंडर 14चे आणि त्यांचे मार्गदर्शक कोच टायसन आणि आझाद कला क्रीडा मंडळ विटा यांचे असणारे जे खेळाडू आहेत आणि त्या क्रीडा मंडळाचे अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी फार मोलाचं सहकार्य केलं. त्याबद्दल मी या दोन्हीही मंडळाचा खऱ्या अर्थाने ऋणी आहे. याशिवाय खो खोच्या खेळामध्ये प्रामुख्याने प्राध्यापक सम्राट शिंदे यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी संतोष खांडेकर असतील किंवा प्रामुख्याने माने असतील, याशिवाय इतर जे खो खो खेळाडू आहेत या खेळाडूंनी मला सहकार्य केलं. त्याबद्दल मी या असणाऱ्या दोन्ही मंडळाच्या कार्यकर्त्यांना खेळाडूंना मी धन्यवाद देतो आणि त्यांचा मी ऋणी आहे. त्यांच्या ऋणात राहणं मी पसंत करतो. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.